सूचना. कीर्तन सुरू झाले. दरिद्रेवादी कीर्तनाला बसायचं नाही, ते चालत नाही आपल्याला. तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून तंगड्यावर कारण गुडघे भागवा यायचं. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आपल्या कीर्तनाला बसलं बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. भामट्यावानी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्यांना नाव ठेवले, नव्याने जुन्यांना नाव ठेवले. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. वाज वाटाले शिजवा नाही. इथं तसं नाही, इथं यसला यस, नो ला नो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 2 आहे, भक्त्या 6 आहे. फायनल. चिंता करायचं काही कारण नाही. बोलत जायचं प्रयत्न. आता कीर्तनाला बोलत जायचं फक्त. करंट लावून दिलं तुम्हाला. आता कीर्तनाला बोलत जायचं फक्त. आता आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा कडवे 2 आणि भक्त्या अजून तुम्ही बोलाय काय झालं, भक्त्या 6. फायनल झालं. दुसऱ्या मुद्दा चिंता काही करायची नाही. का करायची नाही ऐका. या जगात 6 गोष्टी सत्य आहेत. 1 देव सत्य आहे, 2 सत्य संत सत्य आहे, 3 ग्रंथ सत्य आहे, 4 जन्म सत्य आहे, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? हा किंवा नाही. हा देव सत्य आहे किंवा नाही, हा नाही. आहे तर जगात देव आहे का? हा नाही. आहे फायनल मार का? पुन्हा डोकं नाही लावायचं. जगात देव आहे. फायनल मार का? पुन्हा डोकं नाही लावायचं. आता घुसलोय आपण. आता वळवळ नाही करायची. देव सत्य आहे. जगात देव आहे का? आहे तर बसलेल्यापैकी कोणी पाहिला? माझ्या सगळं नाही पण आहे. दिसला जरी नाही तरी आहे. उलट फिरवर का? आता टाळकरी फक्त कॅमेरे यापुरती उभे न करावं. टाळकरी काय पाहतं कोणी जर खोदे बी खोदे कोणी महाराज फिरत असले की त्याला रामायणकार, भागवतकार, मोघांकार प्रश्न विचारतो. सावध राहावं लागतं आपल्या गीतेला. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतंय. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की सोनं होतंय. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? खरं जर असेल तर बसलेल्यापैकी कोणी परीस पाहिला? मी सगळं. आणि पाहिलं असतं तर काला बोंबलं धिडलो असतो. पैसे कमी पडले, फुकणीला लाव सोनं, उलाटणीला लाव सोनं, पप्याच्या आईलाच लाव सोनं. माहिती आता लय बारीक आहे का? आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं, मला सोपं झालं. लोखंडाचा स्पर्श झाला तर सोनं हो अथवा न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं हे निश्चित. हा त्याचा सिद्धांत आहे. चांगल्याच्या संगतीत चांगलंच होतं आणि नालायकाच्या संगतीत नालायकच होतो हे निश्चित. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आहेत किंवा नाही? आहे का? संघात नालायकाची हयती झाला. ही माणसं भिकारी का झाली? संगत माणसं भिकारी का झाली? केरळवरून एवढं झालंय. एवढंच चपला सुईचे नाही, कपडे सुईचे नाही, पेट्रोल पंप मध्ये शेजारी खोलीत फळेव झोपत आहे आणि पंक्चर काढून हवा भरते. त्याला हायवेला गुंठा घेतलाय. त्यानं हायवेला हवा भरण्या गुंठा घेतलाय. आपण कोणताही फुल स्कॉर्पिओ घेतली त्याच्या हवा भरतोय. हा फरक कशात आहे? त्याला कष्टाची संगत आहे, आपल्याला बाटलीची संगत आहे.
त्याला संगत आहे पण कष्टाची आहे. आपल्याला संगत आहे आपल्याला संगत आहे पण वाईट मित्राची आहे. त्याला संगत आहे पण निर्व्यसनी मित्राची आहे. आणि जो चांगल्याच्या संगतीत राहील त्याचं चांगलंच होणार. यावर तुमचं मत काय? संगत संतन की चालेल ना थोडंफार टक्के त्याला तर रंग निघून जातो. मागच्या माईकांना चालवेल म्हणायच्या टायमाला आमच्या थोडं बोटा का पाहायचं. आमच्या नका शब्दाला किंमत देऊ पण बोटाला द्या. आम्ही केलं का असं थोडा इको द्यायचा. ती चाल फेर गेली. विठाला विठाला आता या मुद्द्याकडे चला फायनल झाला. आता देव सत्य आहे. देव सत्य आहे पाहिलं. मी पुढे लागत होता. देवस जाऊ द्या. विठाला विठाला देव सत्य आहे. थोडं किचकट आहे. आता नका हे करू विक्षेप न करू. आता येईन ते बसून घ्या पटकन. मुद्दा मग वागलेलं होतं त्याला मजा राहत नाही. देव सत्य आहे पण दिसत नाही. आता इथं दोन प्रकार पडतील. एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एक देव मानेल एक देव मानणार नाही. फायनल बर का? आता ज्याला जास्त पेमेंट आहे आणि त्या पगाराचा अहंकार आहे त्याला एकादशी मान्य नाही. पगार मोकार आहे भेषा कमी आहे त्याला एकादशी. कारण त्याला त्याच्या पगाराचा बस फिट बसलं. पगाराचा अहंकार आहे आणि त्याच्या बायकोला माझा नवरा कमवतो याचा अहंकार त्याच्यापेक्षा तिला जास्त आहे. मग अहंकारी कुटुंबाला एकादश सोमवार माळ गंध हा विषय मान्य नाही. का? त्यांना ज्ञान नाही. काय आहे? अहंकार आहे. कळलं आता लागला करंट. आता तुम्हाला सोपं झालं मला सोपं झालं. मग आता अशी अहंकारी जी माणसं आहे त्यांना मी 4 शब्दाचे प्रश्न विचारणार आणि ते जर म्हणले खरं नाही तर मी म्हणणार देव नाही. एक सावध बर का? एक लाकडात आग्नी आहे दर्शन कर. दुधात लोणी आहे क्रिया कर. उसात साखर आहे प्रक्रिया कर. जगात देव आहे साधना कर. आणि एखादं म्हणलं नाही मान्य. उत्तर रक्ताच्या 2 पेशी आहेत. तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत ए बी आणि ओ. मग मी म्हणतो आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे. एखादं म्हणणं पटलं नाही. दुसरं उदाहरण. झाड लावलं खाली गेल्या त्या मुळ्या वर आलं ते खोड खोडाला आल्या त्या फांद्या फांद्याला आली पानं फुलाला आले 4 भाग निदलपुंज दलपुंज पुमंग जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला एंड्रोशियम अँड गायनेशियम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग एज्युकेटेड माणसाला कोणत्याही प्रश्न विचारतो मी शिक्षक डॉक्टर बिक्टर मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरला समजल पाणी घातलं मुळात गेलं शेंड्यात. हे जो नेतो त्याचं नाव देव आहे. एखाद्या मला जाऊ शकतं 90 पेल्यावर सुधारत नाही माणसं. जाऊ शकते नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर त्यांच्यासाठी 3रा प्रश्न. नारळात पाणी आलं कुठून?
उत्तर देवाची करणी. पण देव आहे. एखादा म्हणलं हे पटलं नाही. तिसरा प्रश्न, पेशंट हॉस्पिटलमध्ये खाटाजवळ एक बसलाय. पेशंट शेवटच्या टोकावर आलंय. बसणाऱ्याला याचं काय जातंय दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला माझं हे चाललंय सांगता येत नाही. म्हणजे मारणाऱ्याला माझं जातंय हे सांगता येत नाही, आणि बसणाऱ्याला काय चाललंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही आणि दाखवता येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. आता एक शेवटचं वाक्य, देव आहेच. चौथं वाक्य, बाळ उद्या जन्माला येणार आहे. आदल्या दिवशीच आईच्या स्तनात दूध तयार आहे. काय देवाची लीला आहे. मग एखादं कमकुवत मेंदूचं म्हणेल करू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निम्मा वाटा आहे ना. मी एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण का पेत नाही? का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. देव आहे, देव आहे, देव आहे, देव. देवागी देवा है हृदय मंदिर जोगी माहे. हृदय मंदिर जोगी माहे. हृदय मंदिर जोगी माहे. असा मोकळा झाला पाहिजे. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचते. माई वाड्यावर येणार राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? त्या बापातच नाही तर सुनत कसं? इथे नाचलं पाहिजे. इथं एखाद्याला नाच म्हणलं तर ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला? येड्या, वन साईड भांगपाटीतून बघला तर कुचिड जाईल का? अरे दांडेकर मामा PhD होते. शंभरे PhD. तुला PhD तरी कळत का? देव आहे, देव आहे. केलं मामाला देव, देव, देव. फायनल फेस्टिवल लागू पाडला. देव आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा आज एकदम सुरुवात करायची. दुसरा मुद्दा आज गायकवाड मंडपाने माईक सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, संचालक मंडळ प्रवीण चव्हाण, सागरराव महाराजकर, गुलाबराव वाळस्कर, शंकर विनायक भेगडे, शंकर वंडवे, पवन भंडारी, भूषणवत्ता, बंडोपंत धर्माधिकारी, अरुण वाघमारे, सुरेश जांभूळकर, चेतन कुळे, शैलेश ढोरे, नितीन कुळे, किरण म्हाळस्कर, शामराव ढोरे, रवींद्र काकडे, प्रमोद म्हाळस्कर, रामदाव ढोरे, सलीम तांबोळी, बाळासाहेब पाटेकर, दत्तात्रय लंकेश, शेखर वहिले. कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन मंडपाने, माईक स्टेशनवाले, कीर्तनाला बसलेले गायक, वादक, गुणीजन मंडपाने, माईक स्टेशनवाले, कीर्तनाला बसले, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे, बिरुडे, बिवडे, बिवडे, जुगारे, बिगारे. उद्या कोणी म्हणायला नको मा नाव नाही शाळेत मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. दारुडे, बिरुडे, सुगारे, बिगारी, मटकेवाली, आकड्यावाली, बापाला धोका देणारे पोरी, पळून जाणारे पोरी, बापाला उचलून पडणारी पोरं, 90 मारणारी पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायक, वादक, गुणजन, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कोटोबा ग्रामस्थांच्या देवस्थानच्या समोर चाललेल्या मावळ फेस्टिवलच्या कीर्तनाला सुरुवात. पहिल्यांदा सगळ्यात मोठं कौतुक करावते या फेस्टिवलच्या अध्यक्ष, संयोजक, संचालक आणि सदस्य मंडळाचं. का दुरावलेला
समाज एकत्र करण्यासाठी हे कार्यक्रम करणं ही आज काळाची गरज आहे. माणसाची मतं भिन्न झाली, माणसाची मनं छिन्न झाली आणि माणसाची विकृती वाढल्यामुळं माणसं एकत्र बसायला तयार नाही. येणे केले का होईना पण 28, 29 2 दिवस लोक एकत्र आली आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठं कौतुक करवते, सगळ्यात मोठं कौतुक करवते गायीची सेवा करणाऱ्यांचा सत्कार. हे या कीर्तना गावातलं वैशिष्ट्य आहे आणि हे कीर्तन आता काळाची गरज आहे. समाज संपला, काही राहिलं नाही. लोक फक्त कडक कपडे घालून येणार बस, काही नाही. घरांमध्ये काही राहिलं नाही, गावात काही राहिलं नाही. धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, चीन आली, चीन गेली, भरमुण आली, हळूहळू लोक मोकळी होत आली, काही राहिलं नाही. पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नववा. घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वड नावळी तो मुंडकी आली. माणसं भांबवलीत महाराज. ज्ञानोबराने कोवी लिहिली, ज्ञानोबराने कोवी लिहिली. बऱ्याच दिवस बांधून राहिलेली काय जर फुट्या सगळं सुटली तर ती घास खात नाही, तुडी ती भांबवली. काय काय खावा, तसं आत्ताची जनता भांबवली आणि भांबवलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी मावळ फेस्टिवलनं आयोजित केलेला कार्यक्रम हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे. आता माणसं संपलीत, काय नाही राहणार अजून 2-4 वर्ष नाही ना महाराज, काही राहणार नाही. 50 बाया अशा निघतील कीर्तनात आता माझ्यापुढं, आता समोर बसेल का तुम्ही तुमच्या भावाशी आज बोलत नाहीत. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला नका. संपले. एवढी लग्न सराई जोरात झाली, माणसाला इतकी घामेल झाली का लग्नांमधला सगळा मामा सुद्धा गायब झालाय. आता आपल्याकडे एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. पुढं सापडला हजार भोंगळा करून आणला पाहिजे, हलकट क्वालिटीचा गुरु. तिला सापडतोय कुठं तरी, तिला कोण माहिती. महिला मंडळ या फेस्टिवलनं सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट काय, सामाजिक बांधिलकी. महिला मंडळ सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात पहिलं वाक्य आहे का, नाते कुणाचेही तोडा, रक्ताची नाते तोडू नका. लक्ष्मी चंचल आहे, सकाळी असेल दुपारी नसेल. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. पैशाच्या जोरावर तुम्ही रक्ताचे नाते तोडू नका. पाय आणि सांगा हा विनोद आहे का. भाऊ येतो, त्याचा पायजमा फाटलाय फाटू द्या, त्याची दाढी वाढू द्या, त्याचं बनियान बनालंय बनू द्या, तो कवड्याच्या घरात राहतोय राहू द्या, पण नाथं रक्ताच आहे. पुरुष मंडळीला सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र जे तुमच्या मागे हिंडत आहेत ना 5 वाजता, ही सगळी लबाडांची टोळी आहे. तुम्हाला वाटतं आम्हाला समाज लय मानतो, पागल आहे तू, पागल. लोक कोणाच मानायला मोकळे नाही, फायदा असला तर जगे. तुम्हाला वाटतं आम्हाला लय लोक 5 वाजता फोन करतात, मला लय लग्नाच्या पत्रिका येत आहे. पिंडो घे तू, पिंडो पाजवतो म्हणून तुला लोक फोन करतात. पाजायचं बंद कर, तुझ्या मौतीला सुद्धा यायला नाही. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुकाम पोत येते, दाणा निघून गेला का त्याचा मुकाम सुल येते. त्याला ठेवा, तुपाच्या डब्यात तूप येतं, तो डबा कपाटात आहे. तूप संपलं ना, तो तार आहे आणि तो खुटीला आहे, ज्याला येईल त्यानं भरायचा. खिस्सा गरम येतं, हे जग सत्य आहे. खिस्सा रिकामा, जग संपलं. आपलं मत काय? तुमचा भाऊ गरीब आहे, माझा भाऊ गरीब आहे, असू द्या, त्याच्याशी बोलू नका, त्याच्या घरात जाऊ नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा. हे मित्र प्रियशी डोक्यातून काढून टाका. तुम्हाला वाटतं हे नाही,
काही लोक म्हणते "बा, तोपर्यंत तिच्यावर काही तिच्यासाठी जगून मरू शकतो आणि तिचं याच्यावर इतकं प्रेम आहे का ती मरू शकते. पागल झालाय तू, पागल. जगातली एकही प्रियसी प्रिय करासाठी मरायला मोकळी नाही असे 3 जण म्हणत होते, तू 4था आहे. नमुन्यावरी मरशील बधीला, नमुन्यावरी. हे प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणत्याही प्रियकरानं सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशील दिलं का? देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खाती एकटी. आणि याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसे नाही तर इंटरेस्ट काय? घड्याळगाण ठू ठू पेट्रोल टाकेल. हलकट क्वालिटीचं प्रेम बिम जगातून काढून टाका. या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. आणि प्रेम करणारी याच पद्धत ध्यानात ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही केवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना असे लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे कसे तर दरवाजे लावून प्रेमन का असं काय आलंय. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरीनो अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. आता असाल रे, आता असाल. पण पाया पण सांगतो फोटोबा पुढे ए इंदुरीकर मरण ना. मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मराल ना मारा तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल. काय मते तुमचं? आता तुम्हाला वाटलं, आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं ते ठेवा. मला पागल म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचं, हलकट म्हणा, बेशरम म्हणा, पण मी म्हणतोय खरंच आहे. यावर तुमचं मत काय? कालही खरं, आजही खरं, कानाला वाईट पण खरं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही. श्याम झाले पोरांचे बाप, श्याम. कडक टोप्या शेंडाच मोडला त्यांचा. ते बळजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम. ठोला यंदा नाही रे, तो तिकडे देवाला सोडवा म्हणलं. पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काय